राणा साहेब नमस्कार है। ए बरकत भाई आओ ने અહીંયા આવ કામમાં ટાઈમી अरे काम रेवा दे ने बापा आव ने 2 मिनिट आव आव ए राणा साहेब ए तुमच्यासाठी गिफ्ट आहे। अरे काल रात्री एवढा तुम्ही मला डिनरला बोलवला थँक्यू तर म्हणायला पाहिजे ने। अरे हे ने बापा बरकत भाई ए बघ तुझ्यासाठी आणला MP3 प्लेयर। अरे मस्त गाणं ऐक ने याच्यावर। हां नाही नको आम्हाला उगाच तुम्हाला खर्चला कार। अरे तू वाद करायचे राणा भाई। अरे दोस्ती मध्ये कधी खर्चा बघायचा असते काय? अरे आजपासून मी बी तुमचा दोस्त आहे। दोस्त माहित असेल तर आधी दोस्ती निभावावी लागती। या अशा वस्तूतून दोस्ती होत नाही। घ्या तुमचं तुम्हाला परत। अरे सू बरकत भाई राग तर तुझ्या नाकावरच असते। हे राणा साहेब मला खरंच दोस्ती करायची आहे तुझ्या बरोबर। पण आम्हाला करायची नाही ना व। हे बरकत तू जर का एवढं विनंती करते आता ना तू तुझा जा कर जा। मी नाही जा म्हणलं ना व। नाही म्हटलं ना व। जा की हे राणा साहेब हे बघ हे ने स्पेशल खत आहे स्पेशल इम्पोर्टेड फ्रॉम चायना। हे तू तुझ्या शेतमध्ये वापरेल ने तर 4 गुना पीक येईल। नाही नको मी आपल्या इथं सेंद्रिय खत तयार करतो। अरे तू नको यूज करू ते तुझ्या गाववाल्यांना तर सांग यूज करायला। अहो पण मी असं खत कधी घातलेलं नाही तर मग असं कसं सांगू? आणि हे रासायनिक खत पिकांना ना जमिनीला चांगलं नसते। 1-2 वर्ष चांगलं पीक देईल पण नंतर ना जमिनीचा पोत बिघडतो। अरे हे खतचा तर तू फिकरच नको करू। तुझा ते सेंद्रिय खत आणि हे खत मध्ये काय फरक नाहीये। जा अरे आता दोस्ती झाला तू एवढ्या प्रेमाने आणला तर प्यायलाच पाहिजे ने। एक नंबर चहा आहे। मी तुला डेमो दाखवते पाहिजे तर। हे बघ अरे हे खत वापरून चायना मध्ये आम्ही हा चौकोनी कलिंगड बनवला। बघ हे आंबा बघ पपई एवढा आंबा आहे। हे बघ हे केळी बघ हातभर लांब केळी। अरे मी तर तुला सांगते हे खत जर तो तुझ्या ऊस मध्ये वापरेल नाही तर 3 मंजिलचा ऊस येईल। गॅरंटी आहे आपला। असं असं काय आहे? याच्यामध्ये आहे ना विटामिन एक्स आणि डिस्टिल वॉटर मिळून आहे ना ते ॲग्रोडेस तयार होते त्याच्याच खत आहे। हा म्हणजे हे खत फॅक्टरी मध्ये बनत असेल। असं रासायनिक खत पिकांना चांगलं नसते। अरे सेंद्रिय खतच आहे। तू फक्त गाववाल्यांना घ्यायला सांग ने आणि या बिझनेस मध्ये तुझा सूरजराव पण पार्टनर आहे। आता त्याच्या फायद्यासाठी तर तू करेल ने। या गुंतून सनी दादानी यांचा बिझनेस बघ बाबा राणा तू। बघतो मी नंतर ना विचार करून सांगतो। काय घाई नाही आपल्याला। तू आरामशीर विचार कर आणि मला सांग। हे घे माझा कार्ड त्याच्यावर माझा नंबर आहे कधी पण फोन कर। येऊ मी आता येते। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा हे सगळं। ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ घे बघू।
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.